चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। नहीं सोचिए मत, सबस्क्राइब कीजिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल YB क्रिएशन मराठीमध्ये। तर मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे आणि तुम्हाला प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला सांगतो की आपल्या व्हिडिओच्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे, त्यामुळे आपल्या मटेरियल डाउनलोड करताना काही अडचण येणार नाही। तरी तुम्हाला एडिटिंगबद्दल काही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, मी तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय देईल। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा। चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला। नजरेच्या जादूनं काळ ओठांच्या कोणात अशी धीर भिरते वाग तर मित्रांनो सगळ्यात आधी तर आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलर्ट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। तर त्यानंतर तुम्हाला ते प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर तुम्हाला तिथे जाऊन इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फोटो ॲड करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जे पण फोटो ॲड करायचे आहेत ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। थ्री डॉटवर जायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे कट द्यायचा आहे। त्यानंतर इथे 9.24च्या बिटला आल्यानंतर तुम्हाला इथे ग्रुप 1 दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। तर एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे परत एकदा ग्रुप अँड मास्कचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर तुम्हाला इथे हिरव्या कलरची PNG दिसेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे JPG। तर कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर मी फोटो ॲड करून घेतो। तर अशा प्रकारे फोटो ॲड मूव अँड ट्रान्सफरच्याच आहे, अशा प्रकारे ॲडजस्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे दुसरा फोटो पण अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। तर त्यानंतर इथे 15 बिट लिहायचे आहेत। त्यानंतर इथे पण फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी फोटो ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत। तर तुम्हाला पण अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिट लिहायचं आहे। तर आल्यानंतर तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ऑपेसिटी तुम्हाला इथे 31 पर्यंत ठेवून द्यायची आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तर त्यानंतर इथे पहिला फोटो दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे। इफेक्टमध्ये जायचं आहे, थ्री डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे। तर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे। तर 15 बिट लिहायचं आहे, 15 तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे जेवढे पण एक लेअरचे फोटो आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे फेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर तुम्हाला इथे 2 बिट मार्क दिसत असतील तर त्यांना हवाला इफेक्ट द्यायचा नाही, फक्त एक बिट आहे त्या सगळ्या फोटोला तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर इथे 2 बिट मार्क आहेत, तिथे जिथे 2 बिट मार्क आहे तिथे दुसरा इफेक्ट द्यायचा आहे, हवाला इफेक्ट द्यायचा नाही। तर अशाच प्रकारे सगळ्या फोटोला मी इफेक्ट देतो। तर आपला इफेक्ट देऊन झालेला आहे पहिलावाला। तर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे। तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे। आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर परत 15
15 पॉईंटला यायचं आहे, 15 पॉईंटला नाही यायचं, सॉरी, पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे 2 बिट मार्क दिसत असतील, तेव्हा पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. आता जेवढे पण आपले फोटो राहिले असतील या 2 बिट मार्कवाले, त्यांना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर आपला इफेक्ट देऊन झालेला आहे सगळ्या फोटोंना. त्यानंतर इथे फर्स्ट बिटला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे, तो ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला राधे राधे. तर त्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवरती जायचं आहे. त्यानंतर लाईटनवरती जायचं आहे आणि स्क्रीन करून द्यायचं आहे. तर स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला इथे हे बरोबर मध्ये ठेवायचं आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर पेंच दिली आहे, ती ॲड करायची आहे. 3 डॉटवर जाऊन फिट कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि ही शेवटपर्यंत ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ते सेटिंगच्या पलीकडे ऑप्शन दिसेल ॲरोचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जेवढी पण रेझोल्युशन पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्ट करायचा आहे व्हिडिओ. नहीं नहीं नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.